जनन देखवे डोळा, अंतरी जे कळवळा अंतरीचा कळा कळवळा उपजी त्यांच्या. संत आपल्याला वारंवार या ठिकाणी विविध आचरणातून त्यांच्या विचारातून आपल्याला या ठिकाणी शहाणं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माणूस होऊन या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करा, माणूस व्हा आणि घरामध्ये धर्म सांभाळा, संस्कार सांभाळा आणि आपसातल्या आपसात भांडत बसू नका. आपण सगळे एक आहोत. एकात्मता हा जागृत करणं महत्त्वाचं आहे. काळ परिवर्तित झालेला आहे. आजच्या काळात आपण जर सगळे एक झालो, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, नहीं तो ऐसे ही चले जाएंगे. आपल्याच हातानं आपला काळ आपल्याकडे ओढून घेऊ नका. सगळ्यात मोठी सावधानता आहे. सध्या आपल्यापर्यंत काहीच होत नाही, आपल्या घरापर्यंत काही होत नाही, येत नाही, म्हणून गाफील राहू नका. सावध व्हा, आपल्या धर्मपरायण व्हा. आपल्या धर्माचे संस्कार कडवटपणाने, आत्मस्वाभिमानाने या ठिकाणी प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न करा. आचरणाने धर्म जिवंत राहत असतो. धर्मनिष्ठ्या भाषणाने किंवा माईकवर बोंबल्याने धर्म जिवंत राहत नाही. ज्या धर्माचे जे अनुयायी आहेत ते आचरणशील असतील तर ते धर्म जिवंत राहत असतं. म्हणून धर्मच आपल्याला शाश्वत ठेवायचा असेल, आपल्याला शाश्वत राहायचं असेल तर आपल्याला धर्माचं आचरण करणं तितकंच कर्तव्य आहे आपलं. म्हणून धर्माचं आचरण करा. कुटुंबामध्ये एकत्र या, एकमेकाशी बोला, आबोला सोडून द्या. घरातलं या ठिकाणी संवाद हरपलाय म्हणून घरातलं वातावरण बिघडलंय. घरातला संवाद वाढवा. बापाशी बोला, आईशी बोला, मुलाशी बोला. आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलालाही त्या ठिकाणी मित्रत्वाच्या भावनेनं बोला. त्याच्या भावना समजून घ्या, भावना जाणून घ्या. त्याच्यावर दडपण न आणता त्याला मित्रत्वासारखं या ठिकाणी बोला, मोकळं करा, त्याचं मनातलं काढून घ्या. संवाद फार महत्वाचा आहे. संवाद हरपला की वाद झाल्याशिवाय राहत नाही. ज्या वादामध्ये जर संवाद असेल, वाद नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वाद आपल्यामध्ये राहू नयेत. संवाद आपला वाढावा. घरातलं, कुटुंबातलं प्रेम, आपुलकी, एकात्मता वाढवा. घरातले सगळे आपण एक आहोत. कोणा